नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत द इंद्राणी मुखर्जी स्टोरी या डॉक्युमेंटरीबद्दल. ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये एकूण 4 एपिसोड आहेत आणि सगळे एपिसोड हे 45 मिनिटाचे आहेत. तर बोलूया स्टोरीबद्दल. ही एक सत्य घटनांवर आधारित डॉक्युमेंटरी आहे आणि ही घटनासुद्धा गुंतागुंतीची आहे. घटनेपेक्षा मुख्य पात्र म्हणजे स्वतः इंद्राणी मुखर्जी यांची नाती गुंतागुंतीची आहेत. 2012 साली घडलेल्या शीना बोरा मर्डर केसवर आधारित ही डॉक्युमेंटरी आहे. तर सुरुवातीला समजतं की शीना बोरा ही इंद्राणीची बहीण आहे. मग त्यांचा तपास करता करता खूप सारे रहस्य समजायला लागतात. जसं की शीना बोरा ही इंद्राणीची बहीण नसून तिची मुलगीच आहे. मग समजतं की इंद्राणीनेच शीनाला संपवलं, म्हणजे तिच्या स्वतःच्या मुलीला मारलं आणि त्या तपासात इंद्राणीला अटक होते. मग पुढे डॉक्युमेंटरीमध्ये इंद्राणीचा पूर्ण इतिहास, तिची बॅकस्टोरी, तिच्या नातल्यातली गुंतागुंत आपल्याला सांगितली आहे. ते बघून आपण हैराण होतो. तर गुवाहाटीमध्ये इंद्राणीचं एका व्यक्तीवर प्रेम असतं. त्यात तिला लग्नाआधी मुलं होतात. त्या 2 मुलांपैकी एक असते शीना. आता इंद्राणीनुसार शीना ही त्या व्यक्तीची मुलगी नसते, पण ती त्या मुलांना सोडून कोलकाताला येते. तिथे ती अधिकृतरित्या श्रीमंत संजीव खन्ना या व्यक्तीसोबत लग्न करते. त्याच्याकडून तिला एक मुलगी होते आणि तिचं नाव असतं विधी. मग काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट होतो आणि इंद्राणी विधीला घेऊन मुंबईला येते. तिथे ती पीटर मुखर्जीसोबत लग्न करते. पीटर मुखर्जीचं सुद्धा हे इंद्राणीसोबतचं दुसरं लग्न असतं. पीटर मुखर्जी हे खूप श्रीमंत व्यावसायिक असतात. त्यावेळी ते स्टार इंडियाचे CEO होते. इंद्राणी ही स्वतः महत्त्वाकांक्षी असल्यामुळे ती तिच्या करिअरचाच विचार करते. पुढे इंद्राणी शीनाला मुंबईत आणते, पण तिला ह्या अटीवर विधीसोबत ठेवते, जर ती तिची ओळख इंद्राणीची बहीण म्हणून करेल, ना की तिची मुलगी म्हणून. मग विधी, जी इंद्राणीची दुसऱ्या नवऱ्यासोबतची मुलगी आहे, ती शीनासोबत मावशी म्हणून राहायला लागते. मग पुढे असा ट्विस्ट येतो की राहुल, जो पीटरचाच मुलगा आहे, त्याचं आणि शीनाचं प्रेम प्रकरण चालू होतं. म्हणजे आपण समजू शकतो की गोष्टी किती गुंतल्या आहेत. मग पुढे शीनाच्या बाबतीत काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही डॉक्युमेंटरी बघायला लागेल. ही डॉक्युमेंटरी बघून असं वाटेल की बरं आहे, आपल्या आयुष्यातली नाती इतकी गुंतागुंतीची नाही आहेत. हे म्हणजे विचित्र श्रीमंत लोकांच्या श्रीमंत गोष्टी असं आहे. इतकी लग्न, इतकी मुलं, हे एकदम एका सिरियलप्रमाणेच आहे, पण खऱ्या आयुष्यातलं. त्या डॉक्युमेंटरीमध्ये थोडा व्हाईट वॉश करण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो दिसून येतो. यामध्ये पोलीस आणि CBIची काय बाजू होती, त्यांची काय भूमिका होती, यावर सुद्धा प्रकाश टाकला पाहिजे होता. जो येतो तो बोलतो मी काही नाही केलं, मग केलं कुणी? सगळेच पात्र विचित्र वाटतात, कुणावर सुद्धा दया येत नाही. ते इंद्राणी आणि वकील यामधील संभाषण वेगळाच इशारा करतात. आणि ते पेन इथे सापडलेलं प्रेत पोलीस का पुरतात? आणि ते 3 वर्षापर्यंत कोणालाच का कळत नाही? ते 3 वर्ष कोणाला शीनाबद्दल काहीच काळजी का नसते? या गोष्टींची उत्तरे मिळत नाहीत. तर हा होता रिव्ह्यू इंद्राणी मुखर्जी स्टोरी या नेटफ्लिक्सच्या डॉक्युमेंटरीचा. ही सत्य घटनांवर आधारित श्रीमंत मर्डर मिस्ट्री बघायची असेल तर ती तुम्ही बघू शकता, नाही बघितली तरी चालेल. तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत आमच्या चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.